महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातली महत्त्वाची अपडेट। पीएसआय गोपाल बदनेला कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। बदनेला घेऊन पोलीस कोर्टाकडे रवाना झालेत। आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी। सातारा जेलमधून बदनेला घेऊन आता पोलीस रवाना झालेत कोर्टाच्या दिशेने। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी अतिशय महत्त्वाची अपडेट। आपण पाहिलं कालच बदने हा पोलिसांना शरण आला होता आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली, त्याची एक तास चौकशी झाली आणि आज त्याला कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची अपडेट देखील आपण पाहिली। दरम्यान आता कोर्टात हजर करण्यासाठी फलटण पोलीस हे बदनेला घेऊन कोर्टाकडे रवाना झालेत। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी ओमकार कदम आपल्यासोबत जोडले गेलेत। ओमकार, अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते। बदनेला घेऊन पोलीस रवाना झालेत कोर्टाकडे, काय अधिक माहिती? फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी पीएसआय बदने याला घेऊन सातारा येथून पोलीस फलटणकडे रवाना झाल्याचं असल्याची खात्रीशीर माहिती कळते आणि याच्यामध्ये फलटणमध्ये आता फलटण न्यायालयामध्ये त्याला हजर करण्यात येईल आणि त्यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे ही सुरू होईल। एकूणच कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडायला नको म्हणून त्यांना फलटणला न ठेवता सातारला शिफ्ट केलं असल्याची माहिती आता तुर्तास समोर येत आहे। ओमकार, आपण पाहिलं की बदने हा शरण आल्यानंतर त्याची एक तास चौकशी झाली होती। या चौकशीमध्ये नेमकी काय माहिती समोर आली आहे का? एकूण आता बदनेला केवळ पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर आज कोर्टानं पीसी दिल्यानंतर महत्वाचं जी काही माहिती आहे ही त्यांच्या पीसी मध्ये समोरली, त्यामुळे अजून पोलिसांकडून तशा प्रकारची कोणतीही माहिती दिली जात नाहीये। सकाळी जिल्हा पोलीस प्रमुखांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा सुद्धा त्यांनी केवळ बदनेच्या अटकेबद्दलचे संकेत दिले होते, इतर कोणत्याही प्रकारची माहिती त्यांनी दिलेली नव्हती। नक्कीच, धन्यवाद ओमकार तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय बदने आता कोर्टामध्ये थोड्याच वेळात हजर होणार आहे। तर फलटण पोलीस बदनेला घेऊन कोर्टाकडे रवाना झालेले आहेत। आता कोर्ट नेमके काय आदेश काढतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।